नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की हे लाडकी बहीण योजनेमध्ये हे कारणे आहेत की या कारणांमुळे तुम्ही KYC केल्यानंतर सुद्धा तरी तुमचे पैसे बंद होऊ शकतात, तुमचे हप्ते बंद होऊ शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते कारणे जाणून घेणार आहोत की कोणते 7 कारण आहे की तुम्ही बसत नसाल तर बिनधास्त KYC करा. की बसत असाल तर आणि पैसे चालू राहतील. परंतु जर तुम्ही या 7 कारणांमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्ही KYC करू नका. की आता हे 7 कारणं कोणती आहे ज्यामुळे लाडकी बहीण योजनेची KYC जरी केली तरी तुमचे हप्तेसे बंद होऊ शकतात. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. की लाडकी बहीण योजनेची KYC केल्यानंतर किंवा नाही केली तरी लाभार्थ्यांचे अपात्र होणार आहेत. सगळ्यात पहिला की जो मुद्दा आहे तो की आपण 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हे 7 मुद्दे आपण बघणार आहोत की 7 मुद्द्यांमध्ये तुम्ही कुठे बसता आहात ते एकदा समजून घ्या. की आता पहिलं कारण जे आहे ते की पहिल्या कारणामध्ये काय म्हटलं की आधार कार्डामध्ये छेडछाड केल्यास, जसे की तुमचे वय कमी असले व जास्त करणे, नावामध्ये बदल करणे. बऱ्याच साऱ्या महिलांनी काय केलं होतं की त्यांचं वय वाढून घेतलं आहे व काही महिलांनी असं केलं आहे की वय बसत नसताना सुद्धा त्यांचं वय या ठिकाणी कमी केलेलं आहे. जसं आधार कार्डावर वेगळं वय आणि TCवर वेगळं वय. बऱ्याच काही महिलांनी बसमध्ये मोफत प्रवास करण्यासाठी त्यांचं वय बदलणं होतं. आणि जे महिला असतील किंवा पुरुष लाभार्थी असतील या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला, आधार कार्डवरती नाव बदलून दाखवलं, तो महिलेचा फोटो लावलेला आहे, असे जे लाभार्थी आहेत अशांचे सुद्धा लाभ या ठिकाणी पैसे बंद होऊ शकतात. आणि दुसरा की काय म्हटलेलं आहे की नावामध्ये छेडछाड. नावामध्ये जर बदल केला, महिलांचं लग्न झाल्यानंतर नाव बदलतं, तर त्या ठिकाणी चिंता करण्याचं कारण नाही आहे. परंतु काही बोगस पद्धतीने या ठिकाणी आधार कार्डामध्ये छेडछाड करून तुमचं वय भरत नसताना देखील जास्त वय दाखवून तुमचं योजनेमध्ये जर लाभ घेतलेला असेल तर KYC केल्यानंतर हे सगळे लोक की तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात. तो व्हेरीफाय केल्यामुळे सर्व शासनाला तुमचे या ठिकाणी सगळी डिटेल कळत असतील. त्यामुळे सुद्धा तुमचे पैसे बंद होतील. आणि 2 नंबरचा जो मुद्दा आहे तो कारण की घरांमध्ये 4 चाकी गाडी असणे व ज्यांच्या घरांमध्ये 4 व्हीलर आहे, की कार आहे व हे कार पतीच्या नावावर आहे किंवा सासरे बुवांच्या नावावर आहे. ध्यानात घ्या की KYC करत असताना त्यावेळी 2 जणांचे आधार कार्ड टाकायचे असतात. की पहिला महिलेचा आणि दुसरा त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा. की तुमच्या कार्डमध्ये आहे की रेशन कार्डमध्ये जेवढे सगळे लोक आहात की त्या लोकांपैकी जर एखाद्या व्यक्तीच्या नावावर 4 व्हीलर गाडी असेल तर नियमानुसार तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही. आता बघू शकणार की महिलेचा आधार नंबर घेतलेला आहे की महिलेच्या आधार कार्डवरून काही कळत नव्हतं की हिच्या घरामध्ये 4 व्हीलर गाडी आहे का. परंतु KYC करताना काय की 2 जणांचे आधार कार्ड मागितले आहे. की महिलेच्या पतीचं किंवा तिच्या वडिलांचं. महिलेच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नावावर 4 व्हीलर असेल तर त्या ठिकाणी अशा महिलांचा या ठिकाणी अपात्र होऊ शकता. लोक म्हणतील की आमच्याकडे ट्रॅक्टर आहे किंवा छोटा हत्ती आहे, टमटम आहे, अशा बाबतीत सुद्धा अजून स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाही. परंतु ज्या लोकांकडे 4 व्हीलर आहे अशा लोकांचे हमखास या ठिकाणी हप्ते बंद होणार आहे. व KYC केल्यानंतर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेसच हे नियम सांगण्यात आलेले होते. परंतु आता KYC केल्यानंतर हे सगळे नियम लागू होतील. तुमच्या कुटुंबातील माहिती की ठिकाणी समोर येत जाईल. ते तिसरा मुद्दा की कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणे. ज्या कुटुंबाचे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा बहिणीसुद्धा या योजनेमध्ये पात्र करता येत नाही. लाडकी बहीण योजना सुरू करताना तुम्ही की डिक्लेरेशन फॉर्म भरून दिलेला होता की आमच्या कुटुंबात उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नाही. आता यामध्ये कोणत्याही महिला अपात्र ठरणार नाही, कारण कुटुंबात जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखाची मर्यादा, ते तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र कुठेही मिळून जाईल. परंतु KYC करताना ज्यावेळी तुमचं कुटुंबातील बाकीच्या लोकांचे आधार कार्ड मागितले जातात त्यावेळेस ही गोष्ट व्हेरीफाय होऊ शकते की तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न किती आहे, 2.5 लाख आहे की 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. परंतु तुम्ही जर 3 नंबरचा प्रश्न जर बघितला आपण तर चिंता करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक महिला 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला तहसीलमधून आरामशीर काढू शकते. परंतु 4 नंबरचा जो मुद्दा आहे की की 4 नंबरचा 5वा आणि 6वा 7वा जे काही मुद्दे आहे या मुद्द्यांमध्ये तुम्ही कुठेतरी बसतात का एकदा बघूया. की लाडकी बहीण योजनेची KYC करत असताना तुम्ही
तरी तुमचे पैसे चालू असतील किंवा बंद होतील, परंतु तुम्ही ठरवू शकता की चौथा जो मुद्दा आहे तो म्हटला आहे की एका घरामध्ये जास्त महिला लाभार्थी, म्हणजेच की एका कुटुंबातील किती महिला लाभ घेऊ शकतात, की एका कुटुंबातील फक्त आणि एक महिला, म्हणजेच की एक विवाहित महिला आणि एक कुमारी महिला, म्हणजेच की एका महिलेचे लग्न झालेले असतात आणि एक दुसरी अविवाहित महिला, एक विवाहित आणि दुसरी अविवाहित, ह्या दोन महिला कुटुंबातील लाभ घेऊ शकतात. एका कुटुंबामध्ये आई असेल किंवा तिची मुलगी असेल 21 वर्षापेक्षा मोठी असेल व तिचं लग्न झालं नाही, तर अशा दोन्ही लाभार्थी पात्र आहेत. परंतु एका घरामध्ये सासू आणि सून आहे, या आता हे दोन्ही महिला कशा झाल्या की विवाहित झाल्या व दोन विवाहित महिलांना या ठिकाणी लाभ देणार नाही, असं याचं म्हणणं झालं आहे की फक्त एकाच महिलेला या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे, एक विवाहित आणि एक अविवाहित, दोघींना लाभ मिळेल, परंतु दोन विवाहित महिला लाभ मिळणार नाही. म्हणजेच की आता या ठिकाणी हे नियम लागण्यात आलेले आहे. व या ठिकाणी महिलेचा आधार कार्ड टाकणार आणि पतीचा जर आधार कार्ड टाकले त्यामध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी कळून जाणार आहे. व जस की पुढच्या जे आपण बघितलं की पुढचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये आपण बघणार आहोत की पुढे कोणते कोणते नियमावली, तुमचं नाव घेतं का तुम्ही या नियमामध्ये, कुठं बसतं का बघून घ्या. म्हणजेच की 5 नंबरचं कारण म्हणजेच की कुटुंबातील सदस्य टॅक्स भरतो का, जो तुमचे जर घरचे म्हणजेच की हजबंड असेल, तुमचे जर वडील असतील ते इन्कम टॅक्स भरत असतील, म्हणजेच की ITR भरत असतील, तर अशा बहिणीसुद्धा या ठिकाणी हप्ते पैसे मिळाले, परंतु KYC केल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी तुमचे हप्ते मिळणार आहे, कारण की तुम्हाला तुमचे आधार कार्ड मागितले जात आहे आणि तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे सुद्धा या ठिकाणी आधार कार्ड मागितले जात आहे. महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच की महिलांचं कारण सांगितलं जात आहे की 6वा मुद्दा म्हणजेच की एक छोटासा मुद्दा आहे, म्हणजे घरामध्ये कोणी शासकीय कर्मचारी असल्यास, तुमच्या घरांमध्ये जर कोणी शासकीय कर्मचारी असेल तर तुमच्या रेशन कार्डवरती, तुमच्या आधार कार्डवरून ते स्पष्ट होतं, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये बसत नाही. आता तुमच्या घरामध्ये जर कोणी शासकीय कर्मचारी असेल तुम्ही या ठिकाणी लाभ घेऊ शकत नाही व तुम्ही 1500 रुपयाचा घेऊ शकत नाही. 7 नंबरचा म्हणजेच की म्हटलेलं आहे की ज्यामध्ये योजनेचा 1500 मानधनाचा लाभ घेतलेला असेल, ज्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये इतर कोणी व्यक्तीला संजय गांधी निराधारचा लाभ मिळत असेल किंवा PM किसान वगैरेचा लाभ मिळत असेल, तर तुम्हाला फक्त आणि फक्त 500 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच की आता या ठिकाणी तुम्हाला 500 रुपये मिळणार आहे. धन्यवाद.